नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. फाइंड द कंबाइनड इक्वेशन ऑफ लाइन्स passing through the origin, each of which making an angle of 30 degree with the line 3x plus 2y minus 11 equal to 0. आता बघा कशा पद्धतीने विचारलेला टाईप आहे हा. इम्पॉर्टंट टाईप आहे. तर त्यांनी जी एक लाईन सांगितलेली आहे 3x प्लस 2y मायनस 11, मी ती लाईन अशी कन्सिडर करतो. फक्त कंडिशन कशी असेल ती बघा. ही ती दिलेली लाईन आहे. या लाईन बरोबर 30 डिग्रीचा अँगल करणाऱ्या ही एक असेल, ती अँगल असेल 30 डिग्री. आणि अजून एक लाईन इकडल्या बाजूला पण असू शकेल. हिचा अँगल किती असेल? 30 डिग्री असेल. ही दुसरी लाईन. आणि या दोन्ही लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन पाहिजे. मग तुम्हाला L1 आणि L2 यांचं कंबाईंड इक्वेशन विचारले. मग ह्या लाईन एलचं इक्वेशन तुमच्याकडे त्यांनी दिलेलं आहे 3x प्लस 2y मायनस 11 इक्वल टू 0. त्याचा आपण स्लोप काढूया. त्याला आपण M1 कन्सिडर करू. आणि ह्या ज्या दोन लाईन्स आहेत या दोन लाईन पैकी एका लाईनचा स्लोप कन्सिडर करतोय स्मॉल एम, आणि त्यांच्यातला अँगल सांगितलेला आहे 30 डिग्री. या पद्धतीनं आपण त्याला सोडवूया आणि काय फायनल आन्सर येते ते बघूया. तर बघा याच्यामध्ये काय काय कन्सिडर करतोय ते. त्यांनी जे दिलेली लाईन आहे तिथून सुरुवात करूया. गिव्हन लाईन इज 3x plus 2y minus 11 equal to 0 with the slope. याचा स्लोप आहे -3/2. मग तो स्लोप आपण कन्सिडर करूया M1. therefore M1 इक्वल टू -3/2. आता याच्याबरोबर 30 डिग्री अँगल करणाऱ्या दोन लाईन्स आहेत, त्या कन्सिडर करूया L1 आणि L2. L1 and L2 are two lines each making an angle of 30 degree with the given line. मग यापैकी एका लाईनचा स्लोप मी M कन्सिडर करतोय. assume that M equal to slope of any line out of L1 and L2. या दोन्ही पैकी एका लाईनचा स्लोप मी M कन्सिडर करतोय. मग त्याला मी कन्सिडर करतोय M2. therefore M2 इक्वल टू M. आणि थीटा जो आहे तो सांगितलेला आहे थीटा इक्वल टू 30 डिग्री. आता टॅन थीटाचा फॉर्म्युला वापरूया आपण आता याच्यामध्ये. नाव टॅन थीटा इक्वल टू मॉड M1 मायनस M2 डिवाइडेड बाय 1 प्लस M1 M2. therefore tan 30 डिग्री इज इक्वल टू M1 आहे -3/2 मायनस M2 आहे स्मॉल m डिवाइडेड बाय 1 प्लस M1 किती आहे -3/2 आणि M2 आहे स्मॉल m. आता हे सिम्प्लिफाय करूया. बघा आता ह्याचं काय काय होते सिम्प्लिफिकेशन. tan 30 ची व्हॅल्यू आहे 1/√3. दिस इज इक्वल टू मॉड मध्ये हे काय काय येणार आहे बघा. हे 2 ने इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे इथं अंशात येते -3
-2m डिव्हायडेड बाय 2. इथं काय होणार आहे बघा बरं, हे 2 ने इकडं मल्टिप्लाय करा म्हणजे इथं अंशातील 2 मायनस 3m डिव्हायडेड बाय 2 हे असेल. मग याच्यामधलं हे 2 ला 2 कॅन्सल होईल. स्क्वेअरिंग बोथ साइड करतोय आता. इथं येणार 1/3. इथं याचा वर्ग घ्यावा लागेल छेदामध्ये 2 मायनस 3m त्याचा स्क्वेअर घ्यावा लागेल. तिरकस गुणाकार करून घेतोय आता. या टर्मने इकडे मल्टिप्लाय करा. 2 मायनस 3m चा स्क्वेअर 3 ने इकडे मल्टिप्लाय करा. 3 इंटू ब्रॅकेट -3 -2m त्याचा स्क्वेअर. आता हे पूर्ण सोडवून घ्या. हे काय येणार 4 मायनस 3 दुने 6 6 दुने 12 m प्लस 9m स्क्वेअर इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट. आता इथं दोन्ही पण टर्म मायनस आहेत त्यामुळे त्याचा स्क्वेअर केल्यानंतर येणाऱ्या सगळ्या टर्म प्लस येतील. त्यामुळे चिन्हाबद्दल काही काळजी करायचं काही कारण नाही. 3 चा स्क्वेअर 9 3 दुने 6 6 दुने 12 12m प्लस 4m चा स्क्वेअर. तर ही डावी बाजू 2 मिनिटं अजून तशीच ठेवा. या 3 आत मल्टिप्लाय करून घ्या. 27 36 आणि 12m स्क्वेअर हे असेल. आता या सगळ्या टर्म डाव्या बाजूच्या ज्या टर्म्स आहेत त्या सगळ्या उजव्या बाजूला घेऊया आणि यमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन एक वर्ग समीकरण तयार करूया. हे 9m स्क्वेअर इकडे आणून वजा करा. त्यामुळे किती होईल 12 वजा 9 येणार 3m स्क्वेअर. त्यानंतर हे 12m इकडे आणा. 32 आणि 36 आणि 12 म्हणजे 48 होणार. 36 आणि 2 38 आणि 10 48 m. हे 4 27 मधनं वजा करा. 23 येणार इक्वल टू 0. तर याच्यामध्ये काही सिम्प्लिफिकेशन तर काही होत नाही. दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याचं एक वाक्य त्या ठिकाणी लिहूया. So this is a quadratic equation in M. Therefore, it has two roots M1 and M2 which are slopes of L1 and L2. त्याच्या पुढे हे L1 L2 passing through origin आहेत. These two lines are passing through origin. Therefore, their equations are of the form y equal to mx. मग याच्यावरून m इक्वल टू काय y अपॉन x. मग ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये वापरूया. युझिंग m इक्वल टू y अपॉन x इन इक्वेशन 1. याच्यामध्ये वापरूया ते. मग हे काय होणार बघा 3 इंटू ब्रॅकेट y अपॉन x त्याचा स्क्वेअर प्लस 48 y अपॉन x प्लस 23 दिस इज इक्वल टू 0. आता हे सोडवायचं आहे. मग ह्याला पूर्ण इक्वेशनला एक्स स्क्वेअर न मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाइंग बाय एक्स स्क्वेअर इथं काय होणार बघा 3 वाय स्क्वेअर होणार
इथं एक्स स्क्वेअर आणलं की एक्स कॅन्सल होईल, एक एक्स शिल्लक राहील, हे असेल. आणि इथं एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाय करावं लागेल. पाहिजे असलं पुढं कंसामध्ये लिहून ठेवा. मल्टिप्लाइंग बाय एक्स स्क्वेअर. आता हे फक्त व्यवस्थित मांडा. 23x² प्लस 48xy प्लस 3y² इक्वल टू 0. This is the required combined equation. या पद्धतीनं हे एक्झाम्पल कंप्लीट होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इफ द अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, हे आपलं स्टँडर्ड इक्वेशन, इट इज इक्वल टू द अँगल बिटवीन द लाईन्स, त्यांनी अजून एक इक्वेशन दिलेलं आहे. देन शो दॅट, हे प्रूव्ह करा म्हटलं. दोन पेअर ऑफ लाईन्स, दोन कंबाईंड इक्वेशन्स मला दिलेले आहेत. दोघांच्यातले अँगल्स इक्वल आहेत म्हणून सांगितलेलं आहे. मग पहिल्या कंबाईंड इक्वेशन जे दोन लाईन्स आहेत त्यांच्यातला अँगल कन्सिडर करतोय θ1. दुसऱ्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यांच्यातला अँगल कन्सिडर करतोय θ2. आणि θ1 इक्वल टू θ2 दिलेला आहे. त्या पद्धतीनं पुढं सोडवत जाऊया, बघूया काय काय होतंय. फर्स्ट कंबाइंड इक्वेशन इज, हे दिलेलं आहे पहिलं इक्वेशन. या ज्या दोन लाईन्स आहेत यांच्यातला अँगल कन्सिडर करतोय θ1. लेट θ1 इक्वल टू acute angle between these two lines. Therefore, tan θ1 equal to mod 2 into square root of h square minus ab divided by a plus b. हे झालं इक्वेशन नंबर 1. आता दुसरं कंबाइंड इक्वेशन घेऊया. Second combined equation of lines is, ते आहे 2x² minus 5xy plus 3y² equal to 0. Comparing with, त्याला कम्पेअर करूया. फक्त इथं कम्पेअर करताना मी कॅपिटल लेटर्स मधले इक्वेशन वापरतोय, कारण स्मॉल लेटर्स ऑलरेडी वरच्या इक्वेशन मध्ये वापरून झालेले आहेत. याच्यावरून तुम्हाला काय काय व्हॅल्यूज मिळतील बघा. a इक्वल टू 2 येणार, 2h इक्वल टू -5 येणार, म्हणजेच h इक्वल टू -5/2 आणि b इक्वल टू 3 येणार. मग या दोन लाईन्स मधला अँगल कन्सिडर करतोय θ2. θ2 इक्वल टू acute angle between these two lines. Therefore, tan θ2 इक्वल टू मॉड मध्ये 2 into square root of h square minus ab divided by a plus b. आता ह्याची व्हॅल्यू मात्र आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. या व्हॅल्यूज याच्यामध्ये वापरतोय, मग बघूया त्याचं काय काय होतं. एक एक टर्म तयार करू आपण. h² मायनस ab, मग h ची व्हॅल्यू आहे -5/2
त्याचा स्क्वेअर मायनस ए इंटू बी म्हणजे 2 × 3. आता हे सोडवायचं आहे. हे येणार 25/4 होणार इथं. -6 मग हे किती होणार? 4 ने इकडे मल्टिप्लाय करा. 25 - 24 म्हणजे हे येणार 1/4. त्यानंतर आहे ए प्लस बी इक्वल टू ए प्लस बी म्हणजे 2 + 3 दॅट इज इक्वल टू 5. मग या व्हॅल्यूज त्या वरच्या इक्वेशन मध्ये वापरूया. म्हणजेच tan θ2 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एच, इथं 2 आहे बरं का, 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी म्हणजे ते येणार 1/4 डिव्हायडेड बाय ए प्लस बी ते आहे 5. याचं सिम्प्लिफिकेशन 1/4 चं स्क्वेअर रूट 1/2 ते 2 आणि हे 2 कॅन्सल होईल. म्हणजे इथे येणार फक्त 1/5. हे आहे तुमचं इक्वेशन नंबर 2. त्यांनीच सांगितलंय की θ1 इक्वल टू θ2 आहे. प्रॉब्लेम मध्येच दिलेलं आहे. गिव्हन दॅट वरती लिहिलं होतं का आपण बहुतेक मगाशी बघा. नाही लिहिलेलं काय. गिव्हन दॅट θ1 इक्वल टू θ2 therefore tan θ1 इज इक्वल टू tan θ2. मग tan θ1 म्हणजे तुमचा फॉर्म्युला आहे तिथं आणि tan θ2 म्हणजे हे 1/5 आहे. बरोबर आहे का बघा. आता हे स्क्वेअरिंग बोथ साइड करायचं आणि सोडवायचं आणि त्यांनी जे प्रूव्ह दॅट विचारले ते येते का फक्त चेक करूया. स्क्वेअरिंग याचा स्क्वेअर केला की इथे येणार 4, इथं होणार एच स्क्वेअर मायनस ए बी डिव्हायडेड बाय मध्ये येणार ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1/25. 25 इंटू 4 याने इकडे मल्टिप्लाय करा. ते होणार 100 इंटू एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ब्रॅकेटचा स्क्वेअर. ही त्याची रिक्वायर्ड कंडिशन. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स passing through the origin and each of which making an angle of 60 degree with the y-axis सांगितलंय. तर y-axis बरोबर 60 डिग्री अँगल करणाऱ्या 2 लाईन्स पाहिजे. पहिल्यांदा आपण ती डायग्राम पूर्ण तयार करू. एक्स ऍक्सिस घेतोय, त्यानंतर हे वाय ऍक्सिस घेतोय, इथं ओरिजिन या ठिकाणी. तर या हे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, वाय ऍक्सिस बरोबर 60 डिग्रीचा अँगल करणाऱ्या 2 लाईन्स पाहिजेत. अशी एक लाईन येणार. त्यानंतर ही एक दुसरी लाईन येणार. ही लाईन L1, ही लाईन L2. वाय ऍक्सिस बरोबर केलेला अँगल तो आहे 60 डिग्री म्हणजे हा 60 डिग्री येणार आणि हा पण 60 डिग्री येणार. बघा समजतंय का. मग पहिल्या लाईनचं इन्क्लिनेशन म्हणजे हे येणार. ते किती येईल मग. साहजिकच टोटल हा अँगल 90 डिग्री आहे, त्याच्यातलं हे 60 आहे म्हणजे हे 30 डिग्री येणार. आणि दुसऱ्या लाईनचं जर इन्क्लिनेशन काढायचं असेल तर इकडून इकडं काढावं लागेल असा अँगल. हे किती होणार बघा बरं. इथून इथं 90, 90 आणि 60 हे होणार टोटल 150 डिग्री.
हे डायग्राम इम्पॉर्टंट, हे बाकीचं सगळं एक्सप्लेनेशन इम्पॉर्टंट, आणि मग आता हे सोडवायचं फ्रॉम फिगर. L1 and L2 are the two lines making an angle of 60 degree with y-axis. Therefore, their inclinations are, काय काय पहिल्याचं इन्क्लिनेशन आहे 30 डिग्री अँड दुसऱ्याचं इन्क्लिनेशन आहे 150 डिग्री. Therefore, theta 1 equal to 30 डिग्री, theta 2 equal to 150 डिग्री. आता त्याच्यावरून त्यांचे स्लोप्स काढूया. Therefore, their slopes are m1 equal to tan theta 1 and m2 equal to tan theta 2. Therefore, m1 equal to tan 30 degree and m2 equal to tan 150 degree. त्यामुळे ही व्हॅल्यू येणार 1/√3. अँड हे सोडवावं लागेल तेवढं. इथं मी असं लिहितोय tan 180 डिग्री मायनस 30 डिग्री. ते दिशेला तुम्ही असं लिहू शकताय. मग 180 म्हणजेच पाय, मग ज्या अर्थी तिथं पाय मायनस थिटा आलेला आहे त्या अर्थी फंक्शन तेच राहणार, टॅन 30 डिग्रीज येणार. याचं फक्त 180 पेक्षा कमी म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असते, हे टॅन आहे मायनस येणार. त्यामुळे m2 इक्वल टू याची व्हॅल्यू येणार -1/√3. आता ह्या दोन्ही लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन आहेत. L1 and L2 are passing through origin. ओरिजिन मधून पास होणाऱ्या या दोन लाईन्स आहेत. Therefore, their equations are y equal to m1x and y equal to m2x. व्हॅल्यूज वापरा त्याच्यामध्ये. Therefore, y equal to 1/√3x and y equal to minus 1/√3x. Therefore, √3y equal to x and √3y equal to minus x. Therefore, हे √3y इकडे घ्या. x minus √3y, this is equal to 0, and x plus √3y, this is equal to 0. Therefore, their combined equation is या दोघांचं कंबाईंड इक्वेशन पाहिजे, म्हणजेच या दोघांचा प्रोडक्ट करायचा. हे असे येईल. दिस इज इक्वल टू 0. त्यामुळे हे a मायनस बी a प्लस बी असा प्रोडक्ट आहे. एक्स स्क्वेअर मायनस 3y² इक्वल टू 0. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट पॉइंट बघा. जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय हे कन्सिडर करायचं आहे आपल्याला.
आता याच्यामध्ये एक मिनिट फक्त, हे जे इक्वेशन असणार आहे ते आता जनरल इक्वेशन आहे, म्हणजे कोणत्याही दोन लाईन्स असतील, हे फक्त काय म्हणतात ते, ठराविक पासिंग थ्रू ओरिजिनच असेल का, तर असं अजिबात नाही. कोणत्याही दोन लाईन्स ह्या असू शकतात. सो जनरल इक्वेशन, जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय असं सांगितलेलं आहे, आणि त्याच्यासाठी त्यांनी हा फॉर्मॅट दिलेला आहे. बघा इक्वेशन कसं आहे ते, इज कॉल्ड ए जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते का बघा, याच्यामधला हा शब्द कॅन्सल झालेला आहे. तर याच्यात होमोजिनियस इक्वेशन तुम्हाला दिसणार नाही, कारण ह्या पहिल्या तीन टर्म ज्या आहेत या तिघांचीच पॉवर 2 आहे. मात्र तिथून पुढे मात्र एक्स ची पॉवर 1, वाय ची पॉवर 1, इथं तर व्हेरिएबल नाही आहे, म्हणजे त्या कॉन्स्टंट मधल्या व्हेरिएबलची पॉवर 0 आहे. त्यामुळे हे होमोजिनियस इक्वेशन नाही. जास्तीत जास्त घातांक 2 आहे, म्हणून सेकंड डिग्री इक्वेशन. आता हे इक्वेशन नेमकं येतं कशा पद्धतीनं ते बघूया. इथं दिलेलं आहे बघा, थेरम दिलाय त्याच्यावरचा. कंबाइनड इक्वेशन ऑफ टू लाईन्स इज अ जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. मग मी त्याच्यासाठी काय करतोय, दोन लाईन्स कन्सिडर करतोय. हा थेरम काय फारसा महत्वाचा नाही. कन्सिडर टू लाईन्स. आता पासिंग थ्रू ओरिजिन वगैरे काही घ्यायचं नाहीये. a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0. ज्या अर्थी तुम्ही याच्यामध्ये कॉन्स्टंट घेतलेला आहे, त्या अर्थी ही लाईन ओरिजिन मधून पास होत नाही. दुसरे इक्वेशन पण असंच घेतोय, a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल टू 0. आता त्यांचं कंबाइंड इक्वेशन पाहिजे आपल्याला. देअर कंबाइंड इक्वेशन इज, या दोघांचं कंबाइंड इक्वेशन म्हणजेच मला या दोघांचा प्रोडक्ट करावा लागेल. a1x प्लस b1y प्लस c1 इंटू a2x प्लस b2y प्लस c2, दिस इज इक्वल टू 0. आता हा प्रोडक्ट पूर्ण करूया आपण. बघा, पहिल्यांदा a1x न या तिघांना मल्टिप्लाय करा, येणाऱ्या टर्म सगळ्या मांडून ठेवा. a1 a2 एक्स स्क्वेअर प्लस a1 b2 एक्स वाय प्लस a1 c2 एक्स. आता हेच काम झालं. आता b1y न या सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं. मग काय ते बघा, पहिली टर्म a2 b1 xy, मी त्या एक्स वायच्या बरोबर खालीच ह्याला मांडतो, a2 b1 xy. आता काय होणार बघा, दुसरं b1 b2 y स्क्वेअर. आता तसली टर्म पहिल्या ओळीत तर कुठं नाहीये, म्हणून मग मी ह्याला बाजूला घेतो इथं. त्यानंतर तिसरी टर्म येणार b1 c2 y, ती पण मी इथं पुढे मांडून घेतोय या पद्धतीनं. म्हणजे b1y न मल्टिप्लाय केल्यानंतर तीन टर्म येतात, त्या इथं घेतलेल्या आहेत. आता c1 न मल्टिप्लाय करायचं, काय येणार, a2 c1 x. हे बघा, इथं आहे तशी टर्म, बरोबर त्याच्या खाली मांडून घेतो इथं a2 c1 x. c1 न याला मल्टिप्लाय करा, b2 c1 y, ती इथं आहे बघा, b2 c1 y आणि c1 c2 हे असे, आणि इक्वल टू 0 येणार. आता या सगळ्यांची व्यवस्थित बेरीज करून घेऊया या ठिकाणी. एक्स स्क्वेअरची टर्म पहिल्यांदा a1 a2 एक्स स्क्वेअर, त्यानंतर या दोघांच्यातून एक्स वाय कॉमन येते, ते येणार a1 b2 प्लस a2 b1 एक्स वाय. त्यानंतर मला वाय स्क्वेअरची टर्म पाहिजे, ती हित आहे, प्लस b1 b2 वाय स्क्वेअर. आता याच्यानंतर एक्स ची टर्म, मग एक्सच्या या दोन टर्म्स आहेत बघा, या दोघांच्यातून एक्स कॉमन घ्या, a1 c2 प्लस a2 c1 इंटू एक्स, आणि वायच्या या दोन टर्म्स आहेत, त्याच्यातून
वाय कॉमन घ्या, म्हणजे येणार B1C2 प्लस B2C1 इंटू वाय प्लस लास्ट टर्म C1C2 इक्वल टू 0. आता याच्यामध्ये परत थोडंसं सिम्प्लिफिकेशन, A1 A2 ला लिहायचं A, झालं AX². या टर्मसाठी लिहायचं 2H, म्हणजे हे असेल. या टर्मसाठी लिहायचं B, BY². या टर्मसाठी लिहायचं 2GX. या टर्मसाठी 2FY प्लस याच्यासाठी लिहायचं C. This is equal to 0. This is the general second degree equation. आणि हे पेअर ऑफ लाईन्सला रिप्रेझेंट करतं. तर आता आपल्याला या इक्वेशनच्या संदर्भात सगळ्या गोष्टी कन्सिडर करायच्या आहेत. आता या इक्वेशन बद्दल तुमचे हे जे बेसिक फॉर्म्युले आहेत, M1 प्लस M2 इक्वल टू, ते आहे असंच घ्यायचं, नो चेंज. M1 M2 A/B, त्याच्यामध्ये पण काही बदल करायचा नाहीये. M1 M2 इक्वल टू A/B. त्यानंतर यांच्यातला अँगल जर थिटा असेल तर टॅन थिटा इक्वल टू मॉड मध्ये 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ H² मायनस AB डिव्हायडेड बाय A प्लस B. हे आहे असंच घ्यायचं आहे. जर दोन लाईन्स पॅरलल असतील, पॅरलल लाईन्सची कंडिशन H² इक्वल टू AB हे ऍज इट इज. परपेंडिक्युलर लाईन्ससाठी A प्लस B इक्वल टू 0. यांच्या या सगळ्या फॉर्म्युल्यांमध्ये काहीही बदल करायचा नाही. ते जसे आधी होते तसेच ह्याच्यामध्ये पण वापरायचे. आता हे इक्वेशन पेअर ऑफ लाईन्सला रिप्रेझेंट करतं का, त्याची कंडिशन्स आहेत. दोन कंडिशन्स आहेत त्याच्या. आधी एकच होती, आता त्यांनी आणखीन एक कंडिशन त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे आपल्या सिलेबसमध्ये. आधीपासून बाकीच्या ठिकाणी दोन दोन कंडिशन्स त्या यूज करतच आहेत. आपल्याकडे एकच होती, ती आता नवीन आणखीन एक ऍड केलेली आहे. सो धिस इक्वेशन represents a pair of lines if फर्स्ट कंडिशन, त्याने एक डिटर्मिनंट दिलेला आहे, या पद्धतीनं. हा डिटर्मिनंट 0 आला पाहिजे. पाठ करून ठेवा तो डिटर्मिनंट. याच्याऐवजी खरं तर हे वापरण्यापेक्षा ही दुसरी कंडिशन जास्त चांगल्या पद्धतीनं सोडवायला येईल तुम्हाला. कारण डिटर्मिनंट मध्ये व्हॅल्यूज वापरल्या तर तुम्हाला पहिल्यांदा डिटर्मिनंट सोडवावं लागेल, मग सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. त्याच्यापेक्षा हे जास्त चांगलं आहे. ABC मायनस 2FGH मायनस AF² मायनस BG² मायनस CH², दिस इज इक्वल टू 0. हे लक्षात ठेवायला पण सोपं आहे. ABC आहे, FGH आहे, इथं समोर 2 आहे. पुढच्या टर्म्स बघा सगळ्या मायनस आहेत. A आणि F त्याचा स्क्वेअर, BG त्याचा स्क्वेअर, CH त्याचा स्क्वेअर इक्वल टू 0. त्यामुळे या कंडिशनचा एक फायदा असा आहे की तुम्हाला परत डिटर्मिनंट सोडवावा लागत नाही. हे लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये जर व्हॅल्यूज तुम्ही वापरल्यात तर मग मात्र तुम्हाला तो डिटर्मिनंट पहिल्यांदा सोडवावा लागेल. त्याच्यामध्ये चिन्ह चुकण्याची शक्यता जरा जास्त आहे. ही एक कंडिशन आहे. आणि दुसरी एक कंडिशन आहे याच्यामध्ये, दिस H² मायनस AB इट मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. अशा दोन कंडिशन जर तिथं सॅटिस्फाय झाल्या तर मग ती लाईन, ते इक्वेशन दोन लाईन्सना रिप्रेझेंट करतं असं तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता.
त्याच्यानंतर अजून एक पॉइंट आहे, ह्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन या दोन लाईन्सचा, तो सुद्धा तुम्ही याच्यामध्ये फाइंड आउट करू शकताय. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दीज टू लाईन्स. तर त्याला काय करायचं बघा, हा जो डिटर्मिनंट आहे त्यातली जी पहिली ओळ आहे, ax1 फर्स्ट रो, hy1 प्लस g इज इक्वल टू 0. सेकंड रो, hx1 घ्यायचं, by1 प्लस f इक्वल टू 0. थर्ड रो, gx1 प्लस fy1 प्लस c दिस इज इक्वल टू 0. या डिटर्मिनंट वरून ही तीन इक्वेशन तयार करायची. या तीन पैकी कुठलीही दोन इक्वेशन्स घ्या आणि ती सॉल्व्ह करा. ती सॉल्व्ह करून तुम्हाला x1 आणि y1 मिळेल. धिस x1 अँड y1 इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दीज टू लाईन्स. तेव्हा त्यांनी जे कंबाईंड इक्वेशन दिलेलं असेल त्याच्यामध्ये ज्या दोन लाईन्स आहेत त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तुम्ही या पद्धतीनं फाइंड आउट करू शकता. ही सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात सोपी मेथड आहे, त्यामुळे हेच वापरा. अजून एक पॉइंट त्याच्यातलं बघून घ्या. द जॉईंट इक्वेशन ऑफ बायसेक्टर ऑफ द अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन. बघा आता काय सांगितले ते ह्याच्यात. जॉईंट इक्वेशन कुणाचं आहे? अँगल बायसेक्टर्सचं जॉईंट इक्वेशन आहे. कुणाचे अँगल बायसेक्टर्स? हे जे इक्वेशन मध्ये ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईन्स मध्ये जे अँगल्स येतील त्यांच्या बायसेक्टर्सचं इक्वेशन. ते इक्वेशन त्याने डायरेक्ट असं दिलेलं आहे. त्यामुळे हे इक्वेशन जरा फक्त लक्षात ठेवा. पहिलं आपलं बेसिक इक्वेशन हे असेल, या दोघांच्या मध्ये जे अँगल येतील त्यांचे अँगलच्या बायसेक्टर्सचं कंबाइंड इक्वेशन हे डायरेक्ट दिलंय त्यांनी. ते इक्वेशन असं आहे, एच एक्स स्क्वेअर मायनस ए मायनस बी इंटू एक्स वाय मायनस एच वाय स्क्वेअर इक्वल टू 0. असं इक्वेशन दिलंय. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, इथं एच आहे, इथं मायनस एच आहे, म्हणजे हे आहे ए, हे आहे स्मॉल बी. आपण इथं कॅपिटल लेटर्स वापरूया. एक मिनिट फक्त. हे कॅपिटल ए आणि हे कॅपिटल बी. आणि तुम्ही जर इथं काळजीपूर्वक बघितलं तर ए प्लस बी इक्वल टू एच मायनस एच इक्वल टू 0 येते. याचा अर्थ या दोन लाईन सुद्धा परपेंडिक्युलर टू इच अदर असणार आहेत. इथं दिले बघा शेवटी, हेन्स बायसेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. बघू आपण ह्याच्यावरती एक्झाम्पल असण्याची शक्यता पण कमी आहे, फक्त त्यांनी दिलंय म्हणून फक्त ते बघून ठेवा. पुढचा एक्सरसाइज सुरू करूया. एक्सरसाइज 4.3. तर याच्यामध्ये पहिला क्वेश्चन त्यांनी असा दिलेला आहे, त्याच्यात दोन आहेत परत पार्ट. त्यातला फर्स्ट पार्ट तुम्ही सोडवा, त्याचे फॅक्टर्स वगैरे पडतात त्यामुळे ते कम्पॅरेटिव्हली इझियर आहे. दुसऱ्याचे इक्वेशन मध्ये फॅक्टर्सच पडत नाही, ते आपण घेऊया. सो फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द पॉइंट. पॉइंट सांगितलेला आहे, या पॉइंट मधून पास होणाऱ्या दोन लाईन्स पाहिजेत, शिवाय या ज्या दोन लाईन्स आहेत त्यांना पॅरलल असणाऱ्या दोन लाईन्स पाहिजेत. मग पहिल्यांदा जे गिव्हन इक्वेशन दिलेलं आहे ते पहिल्यांदा लिहून घेऊया. गिव्हन कंबाइंड इक्वेशन इज एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. कंपेअरिंग विथ आपल्या स्टँडर्ड इक्वेशन बरोबर त्याला पहिल्यांदा कम्पेअर करा.
ax square plus 2hxy plus by square equal to 0. Therefore, a equal to 1, 2h equal to 1, b equal to -1. मग या ज्या दोन लाईन्स आहेत त्यांचे स्लोप्स कन्सिडर करतोय M1 अँड M2. लेट M1 अँड M2 आर slopes of these two lines. Therefore, M1 plus M2 equal to minus 2h upon b. This is equal to 2h 1 आहे, हे पुढं मायनस, हे 1 अपॉन बी ची व्हॅल्यू -1, त्यामुळे हे फक्त 1 येणार. त्याच्यानंतर M1 M2 इक्वल टू प्रोडक्ट त्या दोघांचा M1 M2 इक्वल टू a अपॉन बी. a ची व्हॅल्यू 1 आहे, बी ची व्हॅल्यू -1 आहे, त्यामुळे हे येणार -1. या दोघांना मिळून इक्वेशन नंबर 1 लिहून ठेवतोय. आता ज्या रिक्वायर्ड दोन लाईन्स आपल्याला त्यांनी विचारलेल्या आहेत त्या या दोन लाईन्सना पॅरलल आहेत म्हणून सांगितले. रिक्वायर्ड लाईन्स आर पॅरलल टू दीज लाईन्स. जर पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप सुद्धा हेच येणार. देअरफोर दे हॅव सेम स्लोप्स M1 अँड M2. आता ते कोणत्या पॉइंट मधून पास होतात ते त्यांनी दिलंय बघा प्रॉब्लेम मध्ये. हे बघा इथे 2 -3. These lines pass through the point -3. या पॉइंट मधून ते पास होतात. मग तुम्हाला स्लोप्स माहिती आहेत, पॉइंट माहिती आहे. बाय युझिंग स्लोप पॉइंट फॉर्म their equations are y minus y1 is equal to m1 into bracket x minus x1 and y minus y1 equal to m2 into bracket x minus x1. याच्यामध्ये तो पॉइंट वापरायचा आहे. हा पॉइंट जो आपण कन्सिडर केलाय तो x1 y1. मग हे कसं येणार बघा, y +3 होणार कारण y1 -3 आहे. m इंटू ब्रॅकेट x -2 इथं y +3 इक्वल टू m1 पाहिजे, m2 इंटू ब्रॅकेट x -2. हे सगळं एका बाजूलाच घेतोय. आता इकडं पाठवून घ्या, व्यवस्थित करा तेवढं. m1 इंटू ब्रॅकेट x -2 हे इकडं आल्यानंतर मायनस होईल, त्याला ब्रॅकेटमध्ये ठेवतोय तसंच. दिस इज इक्वल टू 0 अँड इथं पण तसंच येईल. m2 इंटू ब्रॅकेट x -2 मायनस y +3 दिस इज इक्वल टू 0. ही त्यांची सेपरेट इक्वेशन्स झाली. देअर कंबाइंड इक्वेशन इज, तर या दोघांचं कंबाइंड इक्वेशन म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट करावा लागेल तुम्हाला. m1 इंटू ब्रॅकेट x -2 हे पहिलं इक्वेशन, हे दुसरं इक्वेशन, या दोघांचा प्रोडक्ट दिस इज इक्वल टू 0. आता हा प्रोडक्ट सोडवूया. हे m1 x -2 न याला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे इथे येणार m1 m2
एक्स मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर यानं पुढं मल्टिप्लाय करा. हे असे. आता -y+3 न मल्टिप्लाय करा. हे असेल आणि मायनस मायनस हे प्लस y+3 ब्रॅकेट स्क्वेअर दिस इज इक्वल टू 0. बघा काहीतरी घोळ झालेला आहे. नाही हाय बरोबर आहे. इथे M1 M2 मी M1 M2 ची टर्म शोधत होतो. आहे बरोबर आहे. आता ह्या दोघांच्यातून दुसऱ्या आणि तिसऱ्या टर्म मधून हे दोन ब्रॅकेट्स कॉमन येतील. देअरफॉर M1 M2 असेल यांच्यातून x-2 y+3 आणि मायनस साइन कॉमन घेतोय त्यामुळे शिल्लक राहील M1+M2. मायनस बाहेर घेतले त्यामुळे हे दोन्ही पण प्लस होतील आणि इथं y+3 चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता ह्या दोन्ही व्हॅल्यूज आपण इक्वेशन 1 मध्ये फाइंड आउट करून ठेवलेल्या आहेत. बघूया एकदा काय काय आहे ते. M1+M2 आहे ते 1 आहे आणि M1 M2 आहे -1. M1+M2 1 आणि M1 M2 -1. हे -1 M1+M2 आहे ते 1 आहे फक्त. हे असं आहे. तर हे सोडवा. आता इथं मायनस आहे हे पण मायनस आहे प्लस. एक काम करूया पूर्ण इक्वेशनला मायनस न मल्टिप्लाय करूया कारण मला एक्स ची टर्म प्लस पाहिजे. त्यामुळे हे काय होणार मायनस न मल्टिप्लाय केल्यानंतर जाऊ दे एक स्टेप इथे गेले तर इथं प्लस होईल. हे जे प्लस आहे ते मायनस होईल. हे असे. तर हे सोडवायचं. x² -4x +4 प्लस xy +3x -2y -6 मायनस इंटू ब्रॅकेटमध्ये टाका कारण मायनस आहे पुढं y² +6y +9 दिस इज इक्वल टू 0. म्हणजेच x² इथं -4x आणि +3x ते येणार -x. त्यानंतर 4 आणि -6 ते होणार -2. आता बाकीचं कोण कोण उरले बघा xy -2y आणि हे मायनस आत द्या -y² -6y आणि -9 दिस इज इक्वल टू 0. आता व्यवस्थित ओळीनं मांडून घेऊया x² +xy -y² म्हणजे 1 2 3 ह्यांचं काम संपलं. एक्स ची एकच टर्म आहे ते तिथं -x वायच्या तेवढ्या दोन टर्म्स आहेत बघा -x म्हणजे ह्याचं पण काम झालं. -2y -6y म्हणजे येणार -8y यांचं पण काम झालं. -2 आणि -9 -11 दिस इज इक्वल टू 0. हे त्याचं रिक्वायर्ड इक्वेशन येते बघा त्याचं फायनल आन्सर.